पदोपदी हे जाणवत होतं की हा माणूस किती मोठा आहे आणि हा माणूस तरी सुद्धा किती डाऊन टू अर्थ आहे. माझ्या नात्यात असू देत, माझ्या ओळखीत असू देत, सगळ्यांचे डोळे चमकायचे. अरे वा, तू एवढ्या मोठ्या माणसाची भूमिका करतोयस. माझा ऍक्च्युली हस्ताक्षर काही फार बरं नाहीये. माझ्या मते माझा हस्ताक्षर बघूनच मला सिलेक्ट केलं असेल तर मला माहित नाही हा डॉक्टरची भूमिका करू शकेल. आपण इमॅजिन पण नाही करत त्यापैकी ही भूमिका आहे. सलग आज बाजूला बसले भूमिकेविषयी काय सांगता येईल? किती इमोशनल राईड आहे हा जर्नी आहे. खरंच मला म्हणायचं म्हणून म्हणत नाही, पण ही खरंच खूप मोठी इमोशनल आणि वेगळीच राईड होती अशा पद्धतीचा सिनेमा करणं. मी बायोपिक पहिल्यांदाच करतोय आणि त्या डॉक्टर रामणकर वैद्यकीय क्षेत्रात ना जनरली आपल्याला खूप कमी माहिती असते. सो खूप लोक त्याच्यात ना स्पाइस किंवा ग्लॅमर तिथे तसं नसतं. पण खरं तर त्यांचं काम, डॉक्टरांचं काम इतकं मोठं आहे की त्यांच्याशिवाय आपल्या आयुष्यात म्हणजे आपल्याला पर्याय नसतो. आपण जेव्हा आपल्याला गरज असते डॉक्टरांसाठी ते आपण त्यांना देव मानत असतो की काही करा, आम्हाला बरं करा, आपल्या फॅमिलीसाठी, कुणाहीसाठी. सो माझ्या मते अशा एका क्षेत्रात इतकं मोठं काम करणाऱ्या माणसाची भूमिका मला करायला मिळते. आणि खरंच मला हा सिनेमा करताना पदोपदी हे जाणवत होतं की हा माणूस किती मोठा आहे आणि हा माणूस तरी सुद्धा किती डाऊन टू अर्थ आहे. म्हणजे मला पहिल्या दिवसाचं शूटिंग मला आठवतंय या सिनेमाचं, जेव्हा ऍक्च्युअल ऑपरेशन थिएटरमध्ये त्यांच्या मुळेच ते शक्य झालं की आम्हाला शूटिंग करायला परवानगी मिळाली आणि डॉक्टर तिथे माझ्याबरोबर स्वतः होते आणि त्यांनी मला प्रत्येक गोष्ट स्वतः करून दाखवली. म्हणजे साधे डॉक्टर ऑपरेशनच्या आधी हात कसे धुतात आणि हात धुतल्यानंतर ते हात असेच असायला हवे, हे असे होऊन चालत नाहीत. मग त्यांचा असिस्टंट येऊन तो बोलत, कारण ते पाणी खाली ज्या पद्धतीने पुढे जायला नको, अशा अनेक त्याच्या टेक्निकल गोष्टी असतात. आणि मग असिस्टंट येऊन, का असिस्टंट असतो तर त्याच पोझिशनमध्ये त्यांना ते ग्लोव्ज घातले जातात आणि मग ती त्यांची पुढे क्रिया चालू होते. सो प्रत्येक गोष्ट त्यांनी स्वतः तिथे उभं राहून मला सुरुवातीला दाखवलं. मी थक्क झालो. आणि तेव्हा माझ्या बरोबर माझे असिस्टंट म्हणून मुंबईच्या बाहेरनं कुठून कुठून एक वेगळ्या दर्जाचे डॉक्टर्स आले होते. ॲनेस्थेटिस्ट असू देत किंवा सर्जन्स असू देत, हे फक्त मला तिथे माझ्या बरोबर होते. तर माझं असं झालं होतं की मी हे काय करतोय आणि मी ही कुठली भूमिका करतोय. पण माझ्या मते हे सगळं क्रेडिट डॉक्टरांचं आहे. आणि मला खरंच ह्या सगळ्या प्रवासात हा सिनेमा एक कमर्शियल फिल्म असं मी याच्याकडे बघत नाही. कारण अनेकदा कलाकार म्हणून हा आमचा व्यवसाय आहे, त्यामुळे खूपदा आम्ही एक स्वतःची प्रगती करता करता खूपदा व्यावसायिक सुद्धा गणितं आम्ही बघतो. पण या बाबतीत ते कुठेच काही घडलं नाही. कारण हा सिनेमा ज्या पद्धतीने तयार झालेला आहे, जितका काळ ह्या सिनेमाला तयार व्हायला लागला आणि त्यानंतर रिलीज व्हायला लागलाय, पण तरी सुद्धा मला असं वाटतं आज कुठेतरी समाधान वाटतंय की खरंच गरजेचं आहे अशा पद्धतीचा सिनेमा लोकांसमोर येणं. आणि मला आनंद याचा आहे की ज्यांना ज्यांना मी सांगितलं ना, मी ताठकणा हा सिनेमा करतो आहे, डॉक्टर रामाणींची भूमिका करतोय, माझ्या नात्यात असू देत, माझ्या ओळखीत असू देत, सगळ्यांचे डोळे चमकायचे. अरे वा, तू एवढ्या मोठ्या माणसाची भूमिका करतोयस. सो मला असं वाटतं हे माझ्यासाठी खूप, मी सौभाग्यवान समजतो स्वतःला की खरंच थँक्यू डॉक्टर, तुम्ही मला यासाठी निवडलं आणि ओके केलं. सो माझ्यासाठी हा अविस्मरणीय अनुभव आहे. प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया येतीलच, पण मला असं वाटतं आज आपण ऑन कॅमेरा सरांची प्रतिक्रिया घेऊया. सर, त्यांनी कसं म्हणजे त्याचा लोक तुम्ही पहिल्यांदा पाहिला, तुमची भूमिका सांगा. तुम्ही त्याला आज ऑन कॅमेरा काय कॉम्प्लिमेंट द्यायला लागेल उमेश? आता उमेश विषयी मी काय सांगणार, ही इज ए व्हेरी गुड ॲक्टर, बट ही सेड आय एम डाऊन टू अर्थ. पण ही इज ऑल्सो व्हेरी डाऊन टू अर्थ. शिकायला काही नवीन, आता मेडिकल त्यांनी सांगितल्याप्रमाणे ही इज डुईंग ए मेडिकल रोल विच हॅज नॉट डन बिफोर. ते करत असताना मी प्रत्येक गोष्ट त्यांना शिकवत होतो, ह्याच्याबद्दल त्यांना कौतुक होतं. आणि ते जाणून घेत होते, बारकाईने जाणून घेत होते. आणि त्याच्यामुळे त्याचा इफेक्ट जो आहे म्हणतो तो सगळा प्रोडक्शन सिनेमावर येतो, शूटिंगवर येतो. ह्या सगळ्या गोष्टी जमून आल्या. फक्त माझं जीवन जसं संघर्षमय आहे तसाच संघर्ष बराच या
सिनेमा करताना झाला, पण आज मला आनंद वाटतोय की हा आता लगेच पडद्यावर येतोय सिनेमा. ह्याच्याबद्दल मला तुम्हाला पण आनंद वाटतो की नाही? अगदी मनापासून आनंद वाटतो. उमेश, साधारण सिनेमाचा ताटकणा म्हटल्यानंतर हा मुख्य भूमिका सापडला ताटकणा असतो त्या सिनेमाचा, तू पण आहेस त्या सिनेमाचा. एखादी जिवंत व्यक्तिरेखा आहे ऑलरेडी तयार आहे, तर त्याची व्यक्तिरेखा आपण सिनेमामध्ये सापडत असतो. त्याची एक वेगळी प्रोसेस असते, त्यासाठी वेगळं संशोधन असतं. ह्या सगळ्या गोष्टींचं संशोधन कशा पद्धतीने केलेले असतं आणि आतापर्यंत ह्या कुठल्या वेगळ्या एक अभिनेता म्हणून साकारण्यासाठी? खरं सांगू, अगदी प्रामाणिकपणे मी उत्तर देईन. आपण भूमिकांचा अभ्यास करतो, कलाकार नेहमीच म्हणतात, पण मला ना पहिल्या काही दिवसातच जाणवलं की मी या भूमिकेचा सखोल जाऊन अभ्यास करू शकणार नाही, कारण डॉक्टरांनी इतकी वर्ष घालवलेली आहेत. तुम्ही त्याची एक पुस्तक जरी वाचायचं ठरवलं तरी माझी 2 वर्ष गेली असती त्याच्यात. त्यामुळे मी डॉक्टरकीचा अभ्यास तर नक्कीच करू शकत नाही, नाहीतर मी खरंच डॉक्टर झालो असतो, जे शक्य नव्हतं. मी फक्त जसं मी सुरुवातीला म्हटलं तसं डॉक्टरांशी बोलल्यानंतर मी माणूस म्हणून ते आतून काय आहेत ह्याचा प्रयत्न आहे. ते जितके शिस्तबद्ध आहेत, ते जितके काटेकोरपणे त्यांचं काम करतात, जे वेळेचे खूप पक्के आहेत, ज्यांना सोशल वर्क करायला खूप आवडतं, त्यामुळे ते माणूस म्हणून किती संवेदनशील आहेत आणि ते त्यांच्या कामात किती डेडिकेशननी काम करतात आणि कसं झोकून देतात. सो असा माणूस साकारताना त्याची पर्सनॅलिटी किंवा आतून माणूस म्हणून तो काय आहे याचा मी जास्त विचार करायचा प्रयत्न केला. मला त्यांच्या टर्म्सही पाठ करायला वेळ लागत होता, म्हणजे हे आपल्याला नाहीच शक्य आहे. ते अगदी सहज त्यांच्या टर्म्स ते म्हणून जातात. आपण सुद्धा पेशंट म्हणून जातो तेव्हा नक्की काय म्हणायचं असं होतं, तसंच माझं होत होतं. पण याचं सगळं श्रेय मी आमचे दिग्दर्शक गिरीश मोहिते यांना देईन, कारण त्यांनी ते इतकं छान पद्धतीने माझ्याकडनं करून घेतलं. मी त्यांना सांगितलं होतं, बाबा तू मला सांग ते मी करीन, त्या पद्धतीने मी करण्याचा प्रयत्न करीन, आणि मी तेच केलं. आणि जसं सांगितलं तसं त्यांच्याशी बोलून एक व्यक्ती म्हणून ते जाणून घ्यायचा प्रयत्न केला. बारीक बारीक काही टेक्निकल गोष्टी असतील ज्या चुकू नयेत याचा मी प्रयत्न केला. मी अगदीच छान एक उदाहरण देतो, म्हणजे जर मी खरंच शिकलो असतो ना डॉक्टरी, मला एकदा एक सीन असा अचानक मला सांगण्यात आला. आम्ही कूपर हॉस्पिटलला होतो आणि कारण अनेकदा परमिशन्स मिळणं वगैरे खूप कठीण जातात, पण अचानक एक परमिशन मिळाली आणि अर्थात ते डॉक्टरांचं क्रेडिट आहे की ऍक्च्युअल डेड बॉडी बरोबर मला सीन करायचा होता. आणि मी इतका आतून हादरलो होतो, पण खरं तर मी डॉक्टर आहे त्यामुळे घाबरून चालणार नाही भूमिकेत. आणि मला एक्सपेक्टेड नव्हतं. मला वाटलं काहीतरी डमी वगैरे ठेवण्यात येईल आणि त्याच्यावरती काहीतरी शस्त्रक्रियेसारखे काहीतरी शॉट्स घेण्यात येतील, आणि मला असं सांगितलं नाही, ऍक्च्युअल खरंच एक बॉडी आहे आणि ती अशी अशी ऍक्सिडेंट आहे आणि आपल्याला त्याच्यावर तुझा शॉट घ्यायचा आहे कारण ते खूप रिअल वाटेल. तर मी जी काही मनाची तयारी केलेली आहे, पण कुठेतरी सतत मला हेच वाटत होतं की नाही, मी आज भूमिका करते उमेश कामत नाही तर डॉक्टर ते माझ्या चेहऱ्यावर कुठेही येता कामा नये. सो असे अनेक अनुभव मला खूप पदोपदी हा सिनेमा करताना आला. पण तिथे प्रत्येक वेळेला मी ह्यांना कुठेतरी ह्यांच्या याला पर्सनॅलिटीला तडा जाणार नाही याची काळजी घेत होतो. आणि मी सगळेजण म्हणजे जवळजवळ त्या एरियात जवळ कोणी जायला तयार नव्हतं. तिथे फक्त कॅमेरामन, मी आणि आमचे दिग्दर्शक एवढेच जण होतो. तो शॉट मी कसा कम्प्लीट केला, बाहेर आलो. नंतर मला सुद्धा कुठेतरी माझ्या स्वतःच्या भीतीवर मात केल्याचा एक आनंद मिळाला की मी अपेक्षाही केली नव्हती की मी अशा पद्धतीने एखादा शॉट देईन. पण मला असं वाटतंय की हेच क्रेडिट आहे पुन्हा त्यांचं. सो ही कुठेतरी ऊर्जा माझ्यात मी ती तयार केली, निर्माण झाली, सगळ्या टीमने ते माझ्याकडनं करून घेतलं, त्यामुळे ते शक्य झालं. डॉक्टर सर, तुम्हाला एक प्रश्न. साधारण असं अनेकदा झालेलं आहे की अनेक जे महापुरुष आहेत किंवा जे अनेक त्यांच्यावरती चरित्रपट आतापर्यंत आले, त्यातले हयात असताना अनेकांना विचारणा झालेली की आम्ही तुमच्यावरती सिनेमा करू. तर अनेकदा त्यांचं असं होतं की ते व्यवस्थित पडद्यावरती येईल की नाही याच्यासाठी ते साशंक असतात. परंतु आता सिनेमा तुमचा रिलीज होतोय, तुम्ही त्यांना परवानगी दिली, सगळ्या कुठली कारणं होती ज्यामुळे तुम्हाला वाटलं की हाच चमू आपल्याला व्यवस्थित आपलं एकंदरीत चरित्र जे आहे ते व्यवस्थित पडद्यावरती आणू शकतो? काय कारण? आत्ता उमेशने सांगितल्याप्रमाणे ही भूमिका करताना बारीक बारीक गोष्टींचा विचार करावा लागतो.
आता उदाहरण त्यांनी सांगितलं, कुपर हॉस्पिटलचं एक्झाम्पल दिलं, तर तिकडे स्पाईन आम्ही ओपन करून ठेवला होता आणि मग तो म्हणतो की हो 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 किती ब्युटिफुल स्पाईन आहे असं. त्याबरोबर तो बाहेरचा जो वॉर्डबॉय असतो तो म्हणतो काय ते मेलेलं प्रेत आहे ते, त्याच्याकडे काय बोलतो तू असे पण ते अशा गोष्टी कराव्या लागतात आणि ते खरंच प्रेम करावं लागतं. ते आता माझी गोष्ट सांगण्यात मी जेव्हा मुंबईला आलो, आपण लहानपणी घरात कोणी वारला तर पहिले सगळे मुलांना कुठेतरी पाठवून द्यायचे, त्यांची बॉडी दाखवायची नाही. आणि अशा परिस्थितीत मी जेव्हा मुंबईला आलो तर एक दिवस मी असा खिडकीच्याच बाजूला झोपलो होतो आणि तेव्हा माझे सगळे विचार होते म्हणजे गांधी, प्रभात फेरी वगैरे असे सगळे. तर सकाळी 4 वाजता श्रीराम श्रीराम श्रीराम, मला वाटलं प्रभात फेरी चालले. मग खिडकीतून बघितलं, बरोबर मला तोंड दिसलं प्रेत. 10 दिवस मी झोपलो नाही त्याच्यानंतर. पण तोच डॉक्टर एक्सपर्ट होऊन साऱ्या जगाला ट्रेनिंग देत होता डेड बॉडीवर. विशफुल असलं देखील डॉक्टर्स रायटिंगवरती त्यासाठी त्या बाबतीत मी जरा जवळ होतो, पण माझं ऍक्च्युली हस्ताक्षर काही फार बरं नाहीये. माझ्या मते माझं हस्ताक्षर बघूनच मला सिलेक्ट केलं असेल तर मला माहित नाही हा डॉक्टरची भूमिका करू शकेल. त्यामुळे मला लहानपणी आई वडील काय कोंबडीचे पाय काढतो असं म्हणायचेच. सो आय थिंक त्यामुळे पण माझं सिलेक्शन झालं असेल. नमस्कार, मी उमेश कामत आणि 28 नोव्हेंबरला आमचा ताठकणा हा सिनेमा प्रदर्शित होत आहे. सो मी सगळ्यांना विनंती करतो की ज्यांना डॉक्टर रामाणे माहिती आहेत ते डेफिनेटली हा सिनेमा पाहतील आणि मला खात्री आहे की त्यांनी ताठकणा पुस्तक वाचलंही असेल. पण ज्यांना अनुभव आला नसेल त्यांना तर मी नक्की आवर्जून सांगेन की तुम्ही प्लीज हा चित्रपट नक्की पहा, जेणेकरून एका वेगळ्याच क्षेत्राची तुम्हाला ओळख पटेल, वेगळ्याच क्षेत्राबद्दल तुम्हाला माहिती कळेल आणि एक चांगला चित्रपट तुम्हाला नक्की पाहायलाचा आनंद मिळेल.